नमस्कार, मी संगीता भांडवले. आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचे लोणचे. जेवणाची चव वाढवण्यासाठी वेगवेगळी लोणचे आपण करत असतो. त्यामध्ये आज आपण अगदी सहज आणि सोपे असे आपल्या उपलब्ध साहित्यामध्ये हे लोणचे करणार आहोत. यासाठी 250 ग्रॅम हिरवी मिरची मी या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. धुतल्यानंतर ही मिरची आता पुसून घ्यायची आहे. एका सुती कापडानं ह्या मिरच्या छान अशा पुसून घ्यायच्या की जेणेकरून त्याला पाणी राहणार नाही. हिरवी मिरची पुसल्यानंतर ती अशी मधोमध कात्रीने किंवा सुरीने कट करायची आहे. तुम्हाला जर असे लांब मिरची नको असेल तर या ठिकाणी तुम्ही मिरचीचे तुकडे देखील करू शकता किंवा या मिरचीचे देठ देखील तुम्ही काढू शकता. अशा पद्धतीनं मी अशा उभट मिरच्या या चिरून घेतलेल्या आहेत. सर्व मिरच्या आता आपण या ठिकाणी चिरून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. आता आपण काही पूर्वतयारी करूयात. त्यासाठी या ठिकाणी साधारणतः 1 कप भरून किंवा मोठे 4 चमचे तेल मी या ठिकाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला आता ते तेल छान असं कडकडीत गरम करायचं आहे. यासाठी मी या ठिकाणी काही मसाले घेतलेले आहेत. यामध्ये अगदी घरामध्ये उपलब्ध असणारेच मसाले मी यामध्ये वापरलेले आहेत. मोहरी, जिरे, लसूण, मेथी, बडीशोप, धणे, हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे. एका लिंबाचा रस आणि थोडासा आपल्याला हिंग देखील लागणार आहे. तर तेल असं छान कडकडीत अगदी धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे. हे तेल गरम झालं की लगेच बंद करायचं आणि यामध्ये आपण थोडासा सोलून घेतलेला आणि ठेचून घेतलेला लसूण घालायचा की ज्यामध्ये लसणाचा अंश आपला या तेलामध्ये उतरतो. आता गॅस बंद करायचा आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं. तर जे आपण काही बेसिक मसाले घेतले होते ते आपण आता या ठिकाणी भाजून घेणार आहोत. यामध्ये साधारणतः 1 मोठा चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 2 चमचे धणे, 2 चमचे मोहरी आणि 1 चमचा मेथी या ठिकाणी आपण भाजून घेत आहोत. छान आता मंद आचेवर याला भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर असं गुलाबी रंगावर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण गरम केलेलं तेल देखील थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा. आता थंड होण्यासाठी आपण एका ताटामध्ये हे काढून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये या सर्व मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये या ठिकाणी काश्मीरी 1 चमचाभर लाल तिखट घालायचं आहे. 1 मोठा चमचा हळद घालायची आहे. 2 चमचे मीठ घालायचं आहे. हिंग आपल्याला अगदी छोटा लहान चमचा घालायचा आहे. एका लिंबाचा रस आपण यामध्ये घालणार आहोत. तो देखील छान असा घालून घ्यायचा आहे. लोणच्याचे अनेक प्रकार आपण यापूर्वी देखील पाहिलेले आहेत. ते यामध्ये लिंबाचं लोणचं किंवा काही जर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. आता हा थोडासा जाडसर वाटलेला मसाला आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्ही हा मसाला मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये देखील वाटू शकता. आता हे थंड झालेलं तेल यामधलं लसूण आपण बाजूला काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही लसूण यामध्ये देखील ठेवू शकता. आता हे लसणयुक्त तेल आपण यावर घालून घ्यायचं आणि सर्व मिरचीला मसाला लागेल असं याला हलवून घ्यायचं आहे. हा घरी तयार केलेला मसाला असल्यामुळं लोणच्याची चव अतिशय छान अशी येते. आता मिरचीला सर्व मसाला लागल्यानंतर एक स्वच्छ अशी काचेची भरणी घ्यायची आहे किंवा तुम्ही हवाबंद अशी प्लास्टिकची भरणी देखील घेऊ शकता.
शक्यतो चिनीमातीची किंवा काचेची भरणी आपण लोणच्यासाठी वापरत असतो. आता या भरणीमध्ये हे तयार केलेला मिरची आणि मसाला घालून घ्यायचा आहे. आपण लांबट आकाराच्या मिरच्या ठेवल्यामुळं चमच्याने आपल्याला ते भरता येत नाही. सर्व मिरच्या भरल्यानंतर हा राहिलेला मसाला त्याच्यावर घालून घ्यायचा आहे. अगदी 1 ते 2 तासामध्ये यामध्ये छान असं पाणी सुटतं. आता ही झाकून ठेवलेली जी बरणी आहे त्याच्यावर सुती कापड किंवा प्लॅस्टिक ठेवून आपल्याला ती छान हवाबंद करून घ्यायची आहे, की जेणेकरून चिलट किंवा माशी यामध्ये जाणार नाही. छान एक 8 दिवसासाठी किंवा 10 दिवसासाठी तुम्ही हे लोणचं तयार करून ठेवू शकता. सुंदर अशी ही लोणच्याची कृती तुम्हाला कशी वाटली? पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.